महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू असून आज गुरुवार दि. 5 मार्च रोजी सभागृहाचे कामकाज सुरू असताना मुक्ताईनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने मुंबईतील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नेत्यांकडून तातडीने विचारपूस. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे युवा नेते व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. दोन्ही नेत्यांनी आमदार पाटील यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली आणि उपस्थित वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना योग्य व सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना केल्या. प्रकृतीत सुधारणा, चिंता न करण्याचे आवाहन. आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी सांगितले की आमदार महोदयांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.